नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 18 मधील श्लोक 56 ते 60 पाहणार आहोत. श्लोक 56 पाहूया. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाण मत व्यपाश्रया मत प्रसादात् वाप्नोति शाश्वतं पदमं व्ययम्. कुर्वाण म्हणजे करीत असताना, मतव्यपाश्रया म्हणजे माझ्या आश्रयाखाली, मत प्रसादात म्हणजे माझ्या कृपेने. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. आता मद व्यपाश्रया म्हणजे भगवंताच्या आश्रयाखाली असं आहे. भौतिक कल्मशातून मुक्त होण्यासाठी शुद्ध भक्त भगवंताच्या किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कर्म करतो. त्याला काही कालमर्यादेचे पण बंधन नसते, कारण तो सदैव भगवंताच्या मार्गदर्शनाखाली कर्म करण्यात संलग्न असतो. जो भक्त असा संलग्न होतो त्याच्याविषयी भगवंत अत्यंत दयाळू असतात. कितीही संकट आली तरी शेवटी त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. कृष्ण लोकात त्याचा प्रवेश निश्चित असतो, यात शंका नाही. आता श्लोक 57 पाहूया. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परा बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चिता सततं भव. चेतसा म्हणजे बुद्धीने, सन्नस्य म्हणजे त्याग करून, मतपर म्हणजे माझ्या संरक्षणाखाली, उपाश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन, सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखालीच कर्म कर. अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो. आता जेव्हा मनुष्य कृष्ण भावना युक्त कर्म करीत असतो तेव्हा तो जगदाचा स्वामी या भावनेने कर्म करीत नसतो. एखाद्या सेवकाप्रमाणे कर्म केले पाहिजे आणि सेवक केवळ सर्वश्रेष्ठ स्वामीच्या आदेशानुसारच, गुरुच्या आदेशानुसारच कार्य करणारा सेवकला, आता त्यांच्या आदेशानुसार कर्म करणारा सेवक आणि सेवक केवळ सर्वश्रेष्ठ स्वामींच्या आदेशानुसार कार्य करणारा सेवक जो असतो त्याला लाभ अथवा हानी याद्वारे तो प्रभावित होत नाही. या श्लोकातील मतपर हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरता कृष्ण भावना भावित होऊन कर्म केल्या वाचून दुसरे कोणतेही ध्येय मनुष्याला जीवनात असू शकत नाही. मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे की लहरी खातर त्याने वाटेल तसे कर्म करून त्याचे फळ भगवंतांना अर्पण करू नये. असे कर्म कृष्ण भावना भावित असू शकत नाही. श्रीकृष्णांचा आदेश हा आध्यात्मिक गुरूंद्वारे गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त होतो. यास्तव आध्यात्मिक गुरुची आज्ञा ही शिरोधार्य मानली पाहिजे. त्यांच्या आदेशानुसारच कर्म केले पाहिजे आणि तसे जर केले तर त्याची कृष्ण भावनेतील सिद्धी ही सुनिश्चित असते. आता श्लोक 58 पाहूया. मच्चिता सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अतच्चेत्त्वं महत्कारान् श्रोष्यसि विनक्ष्यसि. दुर्गाणि म्हणजे संकटे, मत्प्रसादात म्हणजे माझ्या कृपेने, तरिष्यसि म्हणजे तरुण जाशील, न श्रोष्यसि म्हणजे ऐकणार नाहीस. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलंस तर नाश पावशील. आता जो कृष्ण भावनामय होऊन कर्म करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण जिवलग सखा होतात. श्रीकृष्ण सदैव त्यांच्या मित्राच्या सुखाकडे पण लक्ष देतो. आपण सुदामाचं उदाहरण पाहतो. त्याप्रमाणे मनुष्याने मूर्खपणाने असे समजू नये की आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वतंत्र आहोत.
जो कृष्ण भावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्म मृत्यूरूपी भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःचा नाश करीत असतो. कोणत्याही बद्ध जीवाला कार्य अकार्य यातील भेद कळत नाही. कृष्ण भावित भक्त हा कर्म करण्यास स्वतंत्र असतो, कारण त्याच्या कर्मात श्रीकृष्णद्वारे प्रेरणा प्राप्त होत असते आणि त्या क्रिया आध्यात्मिक गुरु प्रमाणित असतात. आता श्लोक 59 पाहूया. यदहंकारमाश्रित्यन् योत्स इति मन्यसे मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वा नियोक्षति. आश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन, न योत्से म्हणजे मी युद्ध करणार नाही, मन्यसे म्हणजे मानतोस, नियोक्षति म्हणजे नियुक्त होशील. भगवान म्हणतात, जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील. आता क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभावच होता, पण आपल्या मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु पितामह मित्र यांना मारण्याचे पाप लागल अशी त्याला भीती वाटत होती. आता वास्तविक तो स्वतःलाच आपल्या कर्माचा कर्ता समजत होता ना, जसा काही तोच त्याला मिळणाऱ्या फळांचा अधिकारी होता. पण त्याला हे विसरलं होतं की साक्षात भगवान त्याला मार्गदर्शन करत होते आणि याचे त्याला विस्मरण झाले. मनुष्याचे भाग्य कोणीही भगवंताशिवाय निश्चित करू शकत नाही, म्हणून त्याच्या मार्गदर्शनानुसार कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि यामुळेच मनुष्य सर्व परिस्थितीत सुरक्षित राहू शकेल. आता श्लोक 60 पाहूया. स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुन्नेच्छासि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. स्वभावजे म्हणजे स्वाभाविक, अवशा म्हणजे अनिश्चयने, मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारीत आहेस. परंतु हे कौंतेया, तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळेच तू तेच कार्य करशील. आता मनुष्याने जर भगवंताच्या निर्देशनानुसार कर्म करण्याचे नाकारले तर ज्या प्रकृतीच्या गुणात तो स्थित आहे त्या गुणांनुसार त्याला कर्म करणे भाग पडेल. प्रत्येक मनुष्य हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणाच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करीत असतो. परंतु जो स्वेच्छेने भगवंताच्या आदेशानुसार कार्य करतो तो गौरवान्वित होतो. तर मंडळी, कर्म कुणाच्या आदेशानुसार करावे आणि कसे करावे हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.